इलाके में भोले पेट्रोल पंप चौक पर स्थित नेचुरल यूनिसेक्स मसाज पार्लर में विगत कुछ अरसे से मसाज पार्लर की आड़ में छिपे तौर पर देह व्यापार का अड्डा शुरू था। नागपुर पुलिस को इसकी भनक लगते ही पुलिस की टीम ने इस अड्डे पर छापा मारा, जहां 4 महिलाएं और अन्य आरोपी पकड़े गए। बताया जा रहा है कि इस अड्डे की संचालिका एक महिला है। पुलिस ने पीटा एक्ट की धारा के तहत मामला दर्ज कर आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। सामाजिक सुरक्षा विभागाकडे माहिती मिळालेली होती की सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भोले पेट्रोल पंप येथे मागील 7-8 महिन्यापासून एक नॅचरल युनिसेक्स स्पा म्हणून सुरू आहे, पण तिथे स्पाच्या जागी किंवा मसाजच्या जागी देह व्यापार पण चालतो आणि युनिसेक्स हे लिहिलेलं असल्यामुळे महिला आणि पुरुष दोन्ही येत असल्यामुळे त्याबद्दल सहसा संशय कोणाला येत नाही। पण ती माहिती आम्हाला पक्की असल्यामुळे आम्ही पंचांना बोलून घेतलं आणि पंटरच्या मदतीने आम्ही तिथे जेव्हा धाड टाकली तेव्हा आम्हाला तिथे 4 पीडिता मिळून आल्या आणि आरोपी पण तिथे होती आणि पंटर कारवाईमुळे आम्हाला ते निश्चित झालं की ही संपूर्ण व्यवस्था कशी चालती आहे। तिथे आम्ही त्या 4 पीडितांची सुटका केलेली आहे। आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं होतं आणि पंटरनी दिलेले पैसे, तिथे आधीच्या ग्राहकांकडून आलेले पैसे आणि देह व्यापार तिथे चालतो हे दाखवणारे काही पुरावे आपल्याला तिथे मिळालेले आहेत आणि त्या दृष्टीने अधिक तपासाच्या दृष्टीने आपण आरोपीचे मोबाईल आणि तिथे उपलब्ध ज्या गोष्टी आहेत, ज्या पुरावे म्हणून आपण त्याला गणू शकतो, अशा वस्तू आपण ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यात जी आरोपी आहे तिचं नाव आहे मुस्कान उर्फ मनीषा अरविंद भारती। ॲक्च्युली ते जे दुकान आहे ते तिच्या यजमानांच्या नावाने भाड्याने घेण्यात आलेलं होतं, पण त्यांची घटस्फोटाची केस सुरू आहे आणि ते कन्फर्म झालेलं की त्यांची घटस्फोटाची केस सुरू आहे। त्याच्यामुळे त्याची मालकी आणि चालक ही दोन्हीही ती मुस्कान असल्यामुळे अधिक आरोपीच्या संदर्भामध्ये आत्ता तर प्रत्यक्षात असं काही दिसून येत नाही। सुटका केलेल्या महिला ज्या आहेत त्या मुख्यत्वे करून 12वी नापास आहेत, म्हणजे शिक्षण अर्धवट सोडलेल्या, आणि त्यातली एक जी आहे ती ग्रॅज्युएट आहे। सगळ्याच परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच थोडी नाजूक असलेली ते लक्षात येतं, पण त्याचबरोबर त्यांना प्रलोभन दिल्यामुळे किंवा त्यांनाही ते प्रलोभनाचा जो व्यवसाय आहे तो पटत असल्यामुळे त्या त्याच्यामध्ये टिकून राहिलेल्या आणि तो व्यवसाय जवळपास 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून तिथे चालू आहे आणि आरोपी या व्यवसायामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे, किंबहुना अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये पूर्वीही त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। त्यामध्ये एकूण 78,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला।